मीच उत्तम मेंढपाळ. योहान 10:11. जुन्या करारात अगदी उत्पत्ती पुस्तकात मेंढपाळाचा उल्लेख आढळतो. आदाम व एवा ह्यांच्या 2 मुलांत नीतिमान ठरलेला हाबेल हा मेंढपाळ होता. म्हणजेच मेंढपाळाची महत्त्वाची भूमिका बायबलमधून अगदी सुरुवातीपासूनच साकारण्यात आली आहे. जेव्हा आपण जुन्या करारातील इस्रायलाच्या इतिहासातील काही महान व्यक्तींचा विचार करतो तेव्हा हे स्पष्ट होते की इस्रायली राष्ट्रातील बहुतांश लोक मूळतः मेंढपाळ होते. परमेश्वराने सर्वप्रथम निवडलेला राष्ट्राचा अधिपिता अब्राहम हाही असंख्य कळप असलेला एक शाही मेंढपाळ होता. कायदाकर्ता, मुक्तिदाता व दिशादर्शक ज्याच्याद्वारे परमेश्वर आपणास 10 आज्ञा देतो, ज्याच्याशी जळत्या झुडपातून बोलतो, हा मोशे देखील मेंढपाळच होता. तारणारा म्हणजेच मसीहाचा जन्म ज्याच्या घराण्यात होणार होता तो दावीदही मेंढपाळ होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्याद्वारे हे स्पष्ट होते की इस्रायली नेते तसेच ज्यांनी इस्रायली जनतेवर राज्य केले ते मेंढपाळ होते. येशू हा एक उत्तम मेंढपाळ आहे असे म्हटले जाते. ह्याचं कारण म्हणजे त्याने स्वतःला आजच्या योहानाच्या शुभवर्तमानात उत्तम मेंढपाळ म्हटलं आहे. मेंढपाळ ह्या शीर्षकावरील त्याचा दावा कोणत्याही प्रकारे आकस्मिक, अनाठायी किंवा अविश्वसनीय नाही. मेंढपाळ ह्या शीर्षकावरील त्याचा दावा कोणत्याही प्रकारे आकस्मिक, अनाठायी किंवा अविश्वसनीय नाही. His claim to the title of shepherd is by no means accidental, untrue or unreliable. येशू जेव्हा स्वतः मेंढपाळ असल्याचा दावा करतो तेव्हा याचा अर्थ खूप खोल आणि विस्तारित आहे. मेंढपाळ हा व्यवसाय आपल्या देशात दुर्मिळ आहे आणि मूळ सेमेटिक परंपरेपेक्षा अगदी वेगळा असल्याने जुन्या करारातील मेंढपाळाच्या संकल्पनेविषयी जाणून घेणे गरजेचं आहे. मुळात मेंढपाळ शब्दाचे हिब्री भाषेत 3 समानार्थी शब्द असले तरी प्रत्येकाचा खास अर्थ व वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे या शब्दांचा अर्थ आहे काळजीपूर्वक निरीक्षण करणे, सावधानता बाळगणे, धोक्याबद्दल सावध आणि तयार असणे आणि विश्लेषण करून पुढील योजना आखणे. आणि मेंढपाळ या तिन्ही अर्थाचे प्रतीक आहेत. जो जागरूक, सज्ज, काळजीवाहू आणि सावध राहतो. He is wide awake, vigilant, watchful, ready, careful and caring. Those are the qualities of the good shepherd. मेंढपाळात सतत जागृत राहणे, निर्भयपणे आपल्या मेंढरांची राखण करणे आणि प्रसंगी आपला जीव धोक्यात घालणे अशा प्रकारचे धाडसी गुणधर्म असणे अत्यंत आवश्यक आहेत. दिवसा वा रात्रीची पर्वा न करता आपल्या मेंढरांची सच्च्या दिलाने काळजी घेतो तो झाला उत्तम मेंढपाळ. मेंढपाळ एक समर्पित व्यक्तिमत्व जो आपल्या मेंढरांसोबत आणि मेंढरांसाठी आपले जीवन समर्पित करीत असतो. म्हणूनच मेंढपाळचे जीवन हे एक रहस्यमय जीवन आहे. जुन्या करारात जरी मेंढपाळ ही संकल्पना दृढ होती तरी उत्तम मेंढपाळ ही संकल्पना, ही उपाधी केवळ नवीन करारामध्ये सापडते व येथे येशू जाणून बुजून मी उत्तम मेंढपाळ आहे असे म्हणतो. या शब्दांसह तो जुना करार व नवीन करार ह्यांची सांगड घालतो. जेव्हा येशू उत्तम मेंढपाळ असल्याचा दावा करतो तेव्हा तो पुरुषांशी बोलत होता जे शास्त्रवचने जाणून घेण्यात कमी पडत होते. मेंढपाळ आणि मेंढरांबद्दल यजेकिएल ह्या पुस्तकात एक भविष्यवाणी आहे.
ही भविष्यवाणी सुरुवातीला मेंढपाळाविषयी आहे, जे परमेश्वराच्या लोकांचा सांभाळ करत होते, आणि पुढील माहिती ही दुसऱ्या मेंढपाळाविषयी आहे, जो येणारा मसिया होता, ज्याची इस्रायलची जनता आतुरतेने वाट पाहत होती. स्वतःला उत्तम मेंढपाळ म्हणून येशू आपणच मसिया असल्याचा दावा करत होता, जे शास्त्र वचनांत भाकीत करण्यात आले होते. येशू ख्रिस्त जो आपला मेंढपाळ आहे आणि आपण त्याची मेंढरे आहोत, तो आपल्याला नेहमी चांगल्या वाटेने नेत असतो. उत्तम मेंढपाळ हा कधीही आपल्या मेंढरांना चुकीच्या मार्गाने नेणार नाही. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला चांगल्या आणि योग्य त्या वाटेने, म्हणजे तारणाच्या वाटेने नेत असतो. आपल्याला ठाऊक आहे की तो आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा अंतर देणार नाही. प्रभू येशू आमचा उत्तम मेंढपाळ आपल्याला तारणाची वाट दाखवतो व पुनरुत्थान व अनंतकाळच्या जीवनाकडे नेत असतो. तो आपल्या बचावासाठी, आपल्या तारणासाठी स्वतः कोकरू झाला व वधला गेला. तो आपल्या बचावासाठी, आपल्या तारणासाठी स्वतः कोकरू झाला व वधला गेला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा येशू म्हणतो मीच एक उत्तम मेंढपाळ आहे, तेव्हा तो मेंढरांसाठी आपला जीव देण्याविषयी बोलतो. येशू चांगल्या मेंढपाळाच्या इतर पैलूंबद्दल देखील बोलतो, परंतु मुख्यतः वारंवार तो उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी कसा आपला जीव देतो ह्या मुद्द्याकडे आपले लक्ष केंद्रित करून घेतो. लक्षात घ्या की येशू आपल्या मेंढरांसाठी आपले फक्त जीवन वाहत नाही, तर तो आपला जीव देतो. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी स्वतःचा जीव देतो. याचा अर्थ तो मेंढरांच्या ऐवजी स्वतःचा जीव देतो. तो मरण स्वीकारतो जेणेकरून ते जगतील. येशूने आपले जीवन का दिले यामागे निश्चितच एक कारण व उद्देश होता. एखाद्याने विनाकारण आपला जीव दिला तर त्याबद्दल कौतुकास्पद ते काय. येशू मेंढरांना जीवन व जीवदान देण्यासाठी मरण पावला, आणि म्हणूनच येशूचा मृत्यू हा मूर्खपणाचा किंवा हेतू नसलेला मृत्यू नव्हताच मुळी. जुन्या करारात हजारो मेंढरे आपल्या मेंढपाळासाठी पापार्पण म्हणून अर्पण केली गेली, परंतु येशू मात्र उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःच बळी बनला. तो जीव घेत नाही तर जीव देतो. तो मरून जिंकत नाही, तो मारून जिंकत नाही, तर तो मरून जिंकतो. येशू जीव घेत नाही तर तो जीव देतो. तो मारून जिंकत नाही तर तो मरून जिंकतो. ही सेव्ड अस बाय नॉट सेव्हिंग हिमसेल्फ. ही सेव्ड अस बाय नॉट सेव्हिंग हिमसेल्फ. त्याने स्वतःचा जीव न वाचविता आमचा जीव वाचविला. तोच आमचा उत्तम मेंढपाळ. जुन्या करारातील काही महान मेंढपाळांची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर आपण मेंढपाळ दाविदाच्या स्तोत्र 23 वर थोडा प्रकाश टाकूया. स्तोत्र 23 विषयी बोलताना तत्वज्ञानी इमॅन्युअल कांट म्हणतात, मी वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा मला जास्त दिलासा स्तोत्र 23 वाचून मिळाला. मी वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा मला सर्व जास्त दिलासा मी स्तोत्र 23 वाचल्यानंतर मिळाला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्तोत्र 23 आपल्याला आश्वासन देते की एक उत्तम मेंढपाळ म्हणून परमेश्वर आपल्या मेंढरांना हिरव्या कुरणात नेईल, विश्रांती देईल आणि त्यांना काहीही उणे पडून देणार नाही, कारण तो मेंढपाळ नेहमी सांत्वन करणारा म्हणून असतो. येशू तर त्याही पुढे जाऊन म्हणाला की मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. माझ्याद्वारे जो कोणी आत येईल त्यांना तारण प्राप्ती होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना खावयास मिळेल. चोर येतो
तो केवळ चोरी, घातपात व नाश करावयाला येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम आपला प्राण देतो. योहान 10:7-11. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये मेंढपाळाचे काही गुण नमूद केलेले आहेत. पहा, मी तुझ बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. उत्पत्ती 28:15. खूप सदोदित आपल्या मेंढरांच्या सोबत असतो. मेंढरांची पांगापंग न होऊ देणे ही त्याची प्रथम जबाबदारी असते. आपण जर परमेश्वराला मेंढपाळाच्या रूपात बघत आहोत तर आपण स्वतःला मेंढरांच्या स्वरूपात बघू शकतो. आपण परमेश्वराची मेंढरे आहोत आणि म्हणून त्याचे हे वचन आपल्यासाठी सुद्धा लागू पडते. आणि हे वचन आहे, पहा मी तुझ्या बरोबर आहे. मेंढपाळ कधीही मेंढरांना सोडून जात नाही, अंतर देत नाही, टाकून जात नाही. आणि परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे. त्याने आपल्याबरोबर राहण्याचे अभिवचन दिले आहे. मेंढपाळाचा आपल्या मेंढरांत जीव आहे. तो आपल्या मेंढरांची प्रत्येक गोष्ट बारकाईने निहाळत असतो. त्यांच्या गरजा तो जाणून आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. सगळीकडे निराशा आहे. आपण निराशेच्या खाईत आहोत. अशा निराशेच्या वेळी येशू आपणास मीच उत्तम मेंढपाळ आहे या वचनाद्वारे नवीन आशा देत आहे. मत्ते 28:20 मध्ये तो म्हणतो, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर राहीन. हे झाले उत्तम मेंढपाळाने दिलेले वचन. युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्याबरोबर राहण्याचे हे वचन. हे बरोबर सोबत राहण्याचे जे वचन दिले आहे ते फार मोठे वचन आहे आणि ते सत्य वचन आहे. येशूच्या या वचनावर संपूर्ण विश्वास ठेवून या परीक्षेच्या काळात निराश व हतबल न होता आपल्या उत्तम मेंढपाळावर विश्वास ठेवून, प्रार्थनेत सातत्य ठेवून आशावादी बनूया. जेणेकरून या कसोटीच्या काळात आपण उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त ह्याकडून धडा घेऊन गरजवंतांसाठी चांगले मेंढपाळ बनू शकू.